शेतकरी मित्रांनो, मधमाशीचा रोल हा सेटिंग अवस्थेमध्ये अतिशय महत्त्वाचा आहे. हे मी तुम्हाला नव्याने सांगायची गरज नाही. ते कलिंगड असो, कुठलंही फळपीक असो किंवा कुठल्याही प्रकारचे पिकं असो, चांगल्या जे मोठ्या पिकांमध्ये मधमाशीचा रोल हा अतिशय महत्त्वाचा रोल मानला जातो. त्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 असे मधमाशांसाठी उपाय सुचवणार आहोत की एकदम बेस्ट उपाय या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि ते सुद्धा फक्त घरगुती बनणारे असे 3 उपाय. ते 3 उपाय तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासमोर येणार आहे. ते तिन्ही उपाय मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे आणि ते सुद्धा प्लॉटवर जाऊन तुम्हाला बनवून दाखवून. तर चला मित्रांनो, वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करू. तर शेतकरी मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं हजारी फार्म आपल्या शेतकरी यूट्यूब चॅनलवरती. आज आपण मधमाशांवरती घरगुती 3 असे उपाय सांगणार आहोत की स्टेप बाय स्टेप 1, 2, 3. तिसरा उपाय झाल्यानंतर म्हणजे पहिल्या उपायामध्येच तुम्हाला चांगला फरक जाणवेल. पहिल्या उपायामध्ये जर चांगला फरक नाही जाणवला तर दुसऱ्या उपायामध्ये नक्कीच फरक जाणवेल आणि तिसऱ्या उपायामध्ये तुमचा फरक हा जवळपास 1, 2, 3 पटीने वाढून चांगल्या प्रकारे मधमाशा आपल्या शेतामध्ये येणार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आता आपण लगेच प्लॉटवर जाऊ आणि कोणकोणते 3 उपाय आहेत ते जाणून घेऊया. तिसऱ्या क्रमांकाचा जो उपाय आहे त्यामुळे भरपूर प्रमाणात मधमाशांचं प्रमाण आपल्या शेतावरती, कलिंगड असो, खरबूज असो किंवा फळपिकं असो, या आपल्या शेतावरती वाढणार आहे. हा व्हिडिओ फक्त कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांसाठीच नसून बाकीही ज्यांना मधमाशांचं सेटिंग अवस्थेमध्ये, ज्याही फळांमध्ये सेटिंग अवस्थेमध्ये मधमाशांचं काम आहे त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त व्हिडिओ आपल्या माध्यमातून होणार आहे. तर चला लगेचच आपण प्लॉटवर जाऊया आणि मधमाशांसाठी उपाय मी तुम्हाला तिथे जाऊन सांगतो. पूर्वी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा, म्हणजे अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत येत जातील. आता आपण प्लॉटवर जाऊ. तर शेतकरी मित्रांनो, आपण आलो आहे प्लॉटवरती. आता आपण पहिला उपाय पाहणार आहोत. हा आपला कलिंगडाचा 2 एकराचा प्लॉट आहे. बियाणे लागवडीचा प्लॉट आहे. अतिशय उत्तमरित्या डेव्हलप झालेला आहे. याविषयीच्या मार्गदर्शनाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत. आता पूर्णपणे सेटिंग अवस्थेमध्ये हा प्लॉट आलेला आहे. आता पहिला उपाय आपण जाणून घेऊया. पहिला उपाय म्हणजे ही मोहरी लागवड. आता आपल्याला मोहरी लागवडच का करायची, मोहरीच का निवडायची, हे बऱ्याच प्रकारचे प्रश्न आपल्या मनामध्ये उत्पन्न झाले असतील. पण त्यामध्ये मोहरी लागवडच का? तर मित्रांनो, मोहरीला तुम्हाला माहितीच आहे की पिवळ्या कलरचे फुलं येतात. पिवळ्या कलरचे फुलं हे मधमाशांना चांगल्यारीत्या आकर्षित करतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही पाहू शकता पूर्णपणे सबमेनवरती मोहरी लागवड केलेली आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोहरी लागवडच करायचं कारण असं की आपण जवळपास ज्या वेळेस बियाणे लागवडीचा प्लॉट हा सेटिंगला येतो त्याच वेळेस मोहरीला सुद्धा फुलं येण्याची सुरुवात चांगल्या प्रकारे होते. तर दोन्ही याचं एक जुळतं ड्युरेशन आहे, म्हणजेच टायमिंग आहे. दोन्ही सेटिंग अवस्थेमध्ये, फुलांच्या अवस्थेमध्ये सारखे येतात. त्यासाठी आपण मोहरी लागवड केली होती. पण ती कधी करायची? तर मित्रांनो, आपण जेव्हा बेड पाडतो आणि बेड भिजवण्यासाठी मशीन ज्यावेळेस मोटरी सुरू करतो, म्हणजे लागवडीच्या पूर्वी ज्यावेळेस आपण बेड भिजवतो त्याच वेळेस आपल्याला सबमेनवरती किंवा जिथे जिथे आपल्या शेतामध्ये लिकेजेस असतील त्या लिकेजेसवरती आणि आपण मल्चिंगमध्ये सुद्धा एक छिद्र ॲड करून शेवटच्या टोकावरती आणि मध्ये अशा प्रकारे मोहरी लागवड करू शकतो. मोहरीमुळे अतिशय चांगले रिझल्ट आपल्याला मधमाशांच्या बाबतीमध्ये पाहायला मिळतात. तर आता आपण दुसरी जो उपाय आहे तो आपण पाहणार आहोत. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर चला शेतकरी मित्रांनो, आता आपण आपला दुसरा उपाय पाहणार आहोत जो की अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्यानंतर लगेचच तिसरा उपाय सुद्धा पाहणार आहोत जो की अतिशय महत्त्वाचा आहे. तर आता आपण मोहरीचा उपाय पाहिला. त्यानंतर आपल्याला जर वाटलं की आपल्या शेतावरती मधमाशा कमी आहेत तर आपण 500 ग्राम गूळ आणि 20 ते 25 ग्राम विलायची ही आपल्याला एका गंजामध्ये टाकायची आहे. तुम्ही पाहता त्याप्रमाणे एका गंजामध्ये टाकायची आहे आणि ती चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायची आहे. फक्त आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ज्या दिशेने हवा चालत आहे अशा दिशेने आपल्याला तो गंज आणि ती चूल ठेवायची आहे की जेणेकरून आपल्या पूर्ण शेतावरती त्याची भाप जी आहे, त्याचा सुगंध जो आहे तो आपल्या शेतावरती पूर्ण प्लॉटवरती दरवळला पाहिजे. एवढ्या गोष्टीची खात्री आपल्याला
करायची आहे आणि अशाच ठिकाणी ते पेटवायचं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे चांगल्या व्यवस्थित प्रकारे ते शिजून घ्यायचं आहे आणि त्याची जी उडणारी जी तुम्ही वाफ पाहत आहात, ही पूर्णपणे शेतावरतीच नव्हे तर शेताच्या बाहेर आजूबाजूनसुद्धा चांगल्या प्रकारे पसरते आणि दूरदूरपर्यंत याचा सुगंध दरवळतो. त्यामुळे मधमाशा या गोष्टीमुळे चांगल्या प्रकारे आकर्षित आपल्या शेतावरती होतात, ही खात्रीशीर बाब आहे. हे मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो. कारण आपण फक्त बसून प्रयोगच नाही तर प्रत्यक्षात आपण ते प्रयोग आपल्या शेतावरती करून आणि त्याची शहानिशा करून मगच आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत, शेतकरी बांधवांपर्यंत आपण ते प्रयोग पोहोचवत असतो. हे तुम्हाला माहितीच आहे. आता आपण तिसरा उपाय पाहणार आहोत. येताना अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जी चूल पेटवतो त्यामध्ये आपल्याला आपल्या घरी असलेली शिजवलेली चहापत्ती ही आपण त्या विस्तवामध्ये सुद्धा टाकू शकतो. त्यामुळे सुद्धा चांगल्या प्रकारे एक सुगंध येतो. आता आपण तिसरा उपाय पाहणार आहोत. हा तिसरा उपाय म्हणजे जर आपल्याला वाटलं की विलायची आणि गूळ विलायची शिजून सुद्धा चांगल्या प्रकारे रिझल्ट आलेला नाही, म्हणजे रिझल्ट 100% येतोच, पण तरीही आपल्या मनासारख्या माशा आपल्याला दिसल्या नाहीत मधमाशा, आणि मोहरीमध्ये सुद्धा आपल्याला जशा पाहिजे तशा मधमाशा जर दिसल्या नाहीत, तर आपण तिसरा उपाय सुद्धा करू शकतो. आपल्या घरी असलेले पोते, आपण म्हणू शकतो त्याला एक सुतडीचे जे पोते आहेत, जे भिजवल्यानंतर ज्यामध्ये ओलावा चांगल्या प्रकारे टिकून राहतो, अशा प्रकारचे पोते आपल्याला आणायचे आहेत. प्रति एकर 7 ते 8 फाटलेले सुद्धा चालतील. ते चांगल्या प्रकारे पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे आहेत आणि जो आपण द्रावण तयार केलं गूळ आणि विलायचीचं, किंवा तुम्ही अजूनही जास्त प्रमाणात सुद्धा करू शकता, गूळ विलायचीचं हे द्रावण शिजवून घ्यायचं आहे आणि ते एक ठराविक 5-10 लिटर पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायचं आहे ते द्रावण, आणि त्याचा गोडवा आणि सुगंध जो आहे तो फवारणीच्या पंपाच्या सहाय्याने किंवा बाल्टीच्या सहाय्याने आपल्याला त्या भिजवलेले पोते हे आपल्याला पूर्ण शेतांमध्ये पसरून घ्यायचे आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी लटकून ठेवायचे आहेत किंवा खाली ठेवून द्यायचे आहेत ओले पोते, आणि त्यावर या द्रावण आपल्याला पंपाच्या सहाय्याने किंवा हाताच्या सहाय्याने चांगल्या प्रकारे शिंपडून घ्यायचं आहे. असं आपण 2 ते 3 दिवसाआड जर त्या सुगंधाने सुद्धा चांगल्या प्रकारे मधमाशांचं आकर्षण होते. आणि हे 3 उपाय जर तुम्ही तुमच्या शेतावरती मधमाशांसाठी केले तर मी तुम्हाला 100% खात्री देऊन सांगतो की चांगल्या प्रकारे मधमाशांचं आगमन हे आपल्या शेतावरती होतं. कारण मी हे तिन्ही प्रयोग मी माझ्या शेतावरती केलेले आहेत. तुम्ही मधमाशासुद्धा बघू शकता, बघितल्या. अशा प्रकारे आपण जे प्रयोग आपल्या शेतावरती करतो आणि ज्याचा आपल्याला रिझल्ट येतो तेच प्रयोग आपण शेतकऱ्यांपुढे मांडतो. असे प्रत्येक प्रयोग करून जर आपल्याला ज्या प्रयोगाचे रिझल्ट आले नाही तो प्रयोग आपण शेतकऱ्यांपुढे मांडत नाही, तर अशा प्रकारे आपल्याला या तिन्ही प्रयोगाचे चांगल्या प्रकारे रिझल्ट दिसून आले आहे. तरी तुम्ही तुमच्या शेतावर याचा प्रयोग हा करू शकता. अशाच प्रकारे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी मनापासून धन्यवाद. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. भेटूया पुढच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.